स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सध्या संपूर्ण राज्यभरात दूध भेसळ प्रकरण प्रचंड गाजत असून प्रशासनाने याविरोधात मोठी शोध मोहीम उघडली आहे। याच प्रकरणात आता मंचर पोलिसांना एक अतिशय मोठे यश आले आहे। दूध भेसळ प्रकरणातील फरार असलेल्या 13 आरोपींपैकी एका आरोपीला मंचर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे। पाहूया त्या कारवाईचा सविस्तर व्हिडिओ रिपोर्ट। राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या दूध भेसळ प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे। या मोठ्या कारवाईत यापूर्वीच 13 आरोपींना अटक करण्यात आली होती। मात्र या गुन्ह्यातील इतर 13 आरोपी पोलिसांना चकमा देऊन फरार झाले होते। या फरार आरोपींचा शोध घेत असताना मंचर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जालना जिल्ह्यातून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। सचिन अंकुशराव सपकाळ, वय वर्ष 26, राहणार जळगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मंचर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईचे नेटके नियोजन केले होते। फरार आरोपी सचिन सपकाळ हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने आता या दूध भेसळ रॅकेटमधील आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मंचर पोलीस या प्रकरणात अत्यंत कसून तपास करत असून उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत। दूध भेसळीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून मंचर पोलिसांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे।